अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. नमस्कार, मी राधिका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करते. आपण आज गणेश मूर्ती कोणती घरी घेऊन यायची, त्याची स्थापना कशी करायची याबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या नित्य परिचयाच्या गणेश मूर्ती ही 4 हाताची असते, परंतु भारतात 2 ते 18 हातापर्यंतच्या मूर्त्या आढळतात. त्यामध्ये एकमुखी किंवा 5 मुखी मूर्ती असलेली पण आढळते. पण आपल्या परिचयामध्ये डाव्या सोंडीची आणि उजव्या सोंडीची गणपती असतात. त्यातील उजव्या सोंडेचा गणपती हा सिद्धिविनायक गणपती असतो आणि डाव्या सोंडेचा गणपती वक्रतुंड असतो. पण उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोहळे खूप आहे आणि त्याचे नियम पालन आपल्याकडून व्हायला हवे. जर ते तुम्हाला जमत असतील तर तुम्ही आणू शकता, पण त्याची विधिवत पूजा करणे प्रत्येकाला कामाच्या गडबडीत नाही शक्य होत. त्याच्यामुळे शक्यतो आपण डाव्या सोंडेचा गणपती घरी विराजमान करतो. त्यामध्ये गणपती घरी स्थापन आणण्यापर्यंत जेव्हा तुम्ही गणपती घ्यायला जाल तेव्हा हस्ती खेळती जी वरदहस्त असणारी 10 बोटे व्यवस्थित आहेत, जे गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देतात अशा स्वरूपातील मूर्ती, प्रसन्न मूर्ती आपल्याला घरी घेऊन यायची आहे. उभी गणपतीची मूर्ती घरी आणायची नाही. म्हणजे आपण त्याची जरी 11 दिवस आपल्या घरी विराजमान असणार गणपती, त्याच्यामध्ये किती म्हणजे ते उभे राहणार, असं थोडीच आपण देवाला उभे ठेवू शकतो. त्यामुळे गणपतीची बसलेली मूर्तीच आपल्याला, जी विश्रामावस्थेत आहे, डोळे झाकलेली पण नाही, जे आपल्याकडे बघून आपल्याला आशीर्वाद देत आहेत, आपण जो काय पाहुणचार त्याची सेवा पूजा करतो आहे ते ग्रहण करतात, अशी मूर्ती आपल्याला घरी घेऊन यायची आहे. मूर्ती घरी आणताना, जेव्हा मूर्ती तुम्ही घ्याल तेव्हा घरी आणताना गणपतीचे तोंड आपल्याकडे करायचं आहे आणि त्यांच्यावर वस्त्र झाकून गणपती आपल्याला घरी घेऊन यायचा आहे. कारण जशी आपल्या घरी आपल्या म्हणण्यानुसार एखादी बाळाला जरी आपण घेऊन येत असू घरी, तेव्हा त्याला आपण म्हणतो की दृष्ट लागते. त्याच्यामुळे आपले बाप्पाही आपल्या घरी येणार आहेत, त्यांनाही दृष्ट लागण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपली मूर्ती आपल्याला व्यवस्थित घरी घेऊन यायची आहे. पण आता गणपती घरी आल्यानंतर त्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचे गणपती आढळतात. जसे श्रीकृष्णाच्या स्वरूपात गणपतीची मूर्ती असते, त्याला फक्त सोंड लावलेली असते, अशी गणपती घरी आणू नये. जे साईबाबांच्या ठिकाणी फक्त सोंड लावून रूप सगळं साईबाबांचं, फक्त ते गणपतीचं सोंड लावून ती अशी मूर्ती बनवलेली असते, अशा मूर्ती शक्यतो घरी आणू नयेत. कारण प्रत्येकाचं त्याचं एक अस्तित्व आहे, ते आपण जपलंच पाहिजे. देवाला बदलण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे, तितकी आपली पात्रताच नाही. आपले गणपती बाप्पा सदैव हसत खेळत आपल्यावर बरदहस्त आशीर्वाद करणारे, कृपा करणारे आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या आहे त्या रूपाचे आपण स्वागत करून त्यांना आहे तसेच आपण घरी घेऊन यायचं आहे. तशी मूर्ती आणू नये. गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला 27 ऑगस्टला करायची आहे. गणेश चतुर्थीची तिथीची सुरुवात 26 ऑगस्टला दुपारी 1:54 होणार आहे. तर चतुर्थीची समाप्ती 27 ऑगस्टला दुपारी 3:44 आहे. तर आपल्याला बाप्पांना 27 तारखेला घरी आणायचे आहे. प्राणप्रतिष्ठापना ही सकाळी 11:21 ते दुपारी 1:51 शुभ काळ आहे. त्यावेळेसच आपल्याला प्राणप्रतिष्ठापना गणपती बाप्पांची करायची आहे. आता गणपतीचे जे आगमन झाल्यानंतर त्यांची पूजा, विधिवत पूजा कशी करायची, आपली सर्व संकटे विघ्ने दूर व्हावीत, त्याचप्रमाणे आरंभिलेले शुभकार्य विघ्नपणे तडीस पूर्ण जावे म्हणून श्री गणेशची पूजा व आराधना करतात. श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश मूर्ती भक्तिपूर्वक पूजा करून घरी स्थापन करायची असते. त्याआधी आपल्याला संकल्प करायचा असतो की मी किंवा जे कोणी घरातील मोठे आहे, ज्यांच्या हातून गणपतीची स्थापना होणार आहे, त्यांनी पहिला संकल्प करायचा की आम्ही आमच्या घरी गणपती स्थापन करणार आहे. म्हणजे तो कितीही दिवस असू शकतो. प्रत्येकाच्या घरची प्रथा 1.5 दिवस, कोणाच्यात 5 दिवस, कोणाच्यात 7 दिवस, अगदी 11 दिवसापर्यंत असतो. तोपर्यंत आम्ही आमच्याकडून जी काही आपली सेवा होईल ती करणार आहे. तुम्ही ती गोड मानून घ्या आणि निर्विघ्नपणे ही जी
आमच्याकडून होणारी सेवा आहे ती पूर्णपणे घडू दे. नंतर मूर्ती घरात येऊन त्यांना विराजमान करण्याआधी मूर्तीस स्थापन करता प्राणाम अहमयामी असे म्हणत त्या मूर्तीच्या छातीस हात लावावा आणि शांतो भव, वरदो भव, अभिमुखी भव, सुप्रतिष्ठित भव असे म्हणावे. म्हणून देवाची मनोभावे प्रार्थना करावी, अक्षता व्हाव्या. मग त्या मूर्तीमध्ये अगदी जिवंत चिन्मय प्रत्यक्ष आहेत गणेश अशी भावना व्यक्त करून आदराने त्यांचे उपचार जे आपण सेवा करणार आहोत ते कराव्यात आणि गणेश स्थापना करावी. गणपती बाप्पांना फुले आपल्याला माहितीच आहे, जास्वंदीचे फूल, दुर्वा हे अर्पण करावे. त्यांना जो आपण बनवलेला आहे तो नैवेद्य अर्पण करावा, आरती करावी. घरातील सगळ्यांनी आरतीस येऊन त्यांची मनोभावे पूजा अर्चा करावी. घरात चैतन्याचे वातावरण बाप्पा आल्यानंतर निर्माण होतेच, पण तरीही आपल्याकडून घरातील काही मतभेद असतील ते सर्व सोडून उत्साहाने गणेशाचे स्वागत करावे. जितकं आपल्याला असं वाटतं की आपण कोणाच्या घरी गेल्यानंतर तिथलं वातावरण प्रसन्न आहे, त्यामुळे आपण एनर्जेटिक होतो, तसेच बाप्पांच्या येण्याने त्यांनाही असं वाटलं पाहिजे की आपल्या घरात त्यांचं मनापासून स्वागत आहे. त्यांच्याकडून आपली पूर्णपणे सेवा करण्यासाठी आपण सज्ज आहोत. अशा पद्धतीने त्यांचं आपण मनोभावे आगमन करायचं आहे.